सप्तशतीच्या चौथ्या अध्यायी इंद्रादींची देवी स्तुती. अध्यायाचा पाठ करावा प्रसन्न होण्या भगवती श्री. ओंकारासी साथ घेऊन नित्य करावी श्री भक्ती. सिद्धी इच्छा हाती लागती सेवा करता नित्य नवी. स्वर्ग लोकीचे देव नांदती जिच्या भोवती रात्र दिनी. ज्ञानी धरावी दुर्गा देवी नाम जया जगता महती. कांतीजियेची कृष्ण मेघ समदृष्टी पडता शत्रु भीती. मस्तकी शोभे चंद्रकोर अंशंख चक्र धरिले हस्ती. त्रिशूल धारिणी त्रिनेत्र देवी आरूढ शार्दूल स्कंदद्वयी. निज तेजाने विश्व व्यापते त्रिलोक सुंदर कांतिमती. ऋषी बोलले कथा सांगतो महिषासुरवध उत्तरही. इंद्रादींसह देवही लवती मस्तक ग्रीवा देवी स्तुती. देवी स्तुतीची ओंजळ सुमने अर्पण करीती देवी पदे. रोमांचित अन हर्ष मनाने चुरती भगवती श्री चरणे. या देवीचे रूप आगळे शक्ती समुच्चय आज इथे. विश्व भारिले त्या शक्तीने तिला वंदिली ऋषी देवे. जगदंबेसी वंदन अमुचे तीच आमुची क्षेम करी. तिच्या कृपेने भविष्य उज्ज्वल अमुचे शत्रु नाश करी. अल्प भासती सहस्र जीवा शिव ब्रह्म्यासी प्रश्न पडे. अगम्य अनुपम प्रभाव शक्ती वर्णन करण्या शब्द तिटे. सर्व शुभाची रक्षण करती अशुभ नाशन तिच प्रीती. नतमस्तक मी त्या देवीसी देवी चंडिका भगवती श्री. तीच नांदते लक्ष्मी रूपाने ज्याच्या पदरी पुण्य नदी. पापीयांच्या घरात वसते दारिद्र्यासह अवलक्ष्मी. शुद्ध मनातील विवेक बुद्धी श्रद्धा लज्जा कुलीन मनी. नतमस्तक मी दुर्गा चरणी देवी चंडिका भगवती श्री. अचिंत्य अद्भुत युद्ध पराक्रम अचिंत्य रूपे संग्रामी. वर्णन करण्या तुझ्या चरित्रा तूच मला दे वाक्सिद्धी. या विश्वाची माता जननी सत्वरजोतम तीन गुणी. तीन गुणांची धात्री तरीही गुणातीत तू या जगती. ब्रह्मा विष्णू महेश यांसी तूच धाडिले या जगती. अणुरेणुतही तुझीच वसती व्यक्त अव्यक्त स्थिर शक्ती. तूच स्वाहाती यज्ञ प्रसंगी हविद्रव्ये देवाय जसी. पितरा तृप्ती स्वधा रूपाने मंत्रोच्चारण तू शक्ती. मोक्ष प्राप्तीचे साधन तुझी अचिंत्य स्वरूपा महाव्रती. मुमुक्षु मुनिजन तुलाच पूजती सत्वसारही तू जगती. दोषमुक्त तू जितेंद्रिय तू भगवती विद्या तूच जगी. अदृश्य विद्या परा पश्यसी तूच साधना तू सिद्धी. शब्द रूप तू अक्षर वाङ्मय चतुर्वेद तुझ आळवती.
सर्जन पालन खलधीर दालन दुःख नाशिनी भगवती श्री. हे देवी तू मेधा शक्ती शास्त्र ज्ञान तुझ विण कैसे, संसाराच्या दृष्ट सागरी मम नौकाने पैल तिरी. अनासक्त तू हृदय निवासी श्री विष्णूंची लक्ष्मी श्री, चंद्रधारिल्या शिवशंभूंची पर्वत कन्या तू गौरी. मधुर हास्य तव रूप मनोहर निर्मल कांती शशिरूपी, तुला पाहता क्रोधित झाला महिष राक्षस युद्धभूमी. क्रोधित मुख तव ताम्र शशी सम क्रोधित मुद्रा त्वेषाग्नी, पाहुनी तुझला महिषन मेला आजही आहे विस्मित मी. प्रसन्न होता तू परमेशी अभ्युदय तू जगदासी, क्रोधित होता तूच विनाशी महिष सेना विध्वंसी. तुझ्या प्रसादे त्रिलोक कीर्ती पशुधन धान्ये धर्म प्रीती, सुख समृद्धी धन यश कीर्ती पुत्र पौत्र सह इहलोकी. तुझ्या कृपेने स्त्री पुरुषांसी पुण्य प्राप्त सत्प्रवृत्ती, वांछित मनुजा तू फल देसी तुझीच कीर्ती त्रयलोकी. स्मरता तुझला तू भय हरसी विवेक बुद्धी तू देसी, दयार्ध सागर तुझ्या अंतरी दख दरिद्र्या नासवशी. पापी राक्षस वंशवधाने जगतासी तू सुख देसी, तुझ्याच हातून मृत्यू पावता असुरा लाभे स्वर्ग गती. पावन करिसी तू शत्रूंना शस्त्राघाते संग्रामी, शत्रूंनाही देसी मुक्ती करुणामय तू परमेशी. तव शस्त्रांच्या तेज प्रभावे नेत्रही दीपन सर्वांचे, तरी न झाले अंध ते राक्षस शांत मनोरम मुख दृश्ये. दयाशील तू क्षमाशील तू अतुल्य अवघे रूप तुझे, दुराचारी अंधुष्ट असुरा मुक्ती लाभली तव हस्ते. निष्ठुर जरी तू समर प्रसंगी कोमल हृदयी एकचितू, तू वरदायिनी तूच नाशिनी त्रिवन सुंदरी एकचितू. तूच रक्षिले त्रैलोक्यासी देऊन असुरा वीरगती, अभय लाभल्या भक्त जनांचे तुझला वंदन पदोपदी. शूल खड्ग अन घंटा नादे अभय तू द्यावे भक्तांसी, धनुष्य ध्वनीचा नाद ऐकता आम्हास लाभे निश्चिंती. पूर्व पश्चिम दक्षिण क्षेत्री चंडिकाच रक्षण करती, त्रिशूल पर्जुन तू रक्षावे प्रमुख दिशा उत्तर क्षेत्री. त्रिभुवन सुंदर हे परमेशी रूपे दिसती दिव्य तुझी, क्षणात दिससी रौद्रन भीषण क्षणात मोहक रूपमती. नाम तुझे ते सार्थ अंबिका शस्त्रे कोमल निज हस्ती, खड्ग शूल अन गदा धारिणी चहू दिशा रक्षण करती. ऋषी म्हणाले आज पूजावे स्तुती सुमनांनी या समयी, सुगंध द्रव्ये धूप जाळता प्रसन्न झाली भगवती श्री. प्रसन्न होता वदती झाली जगदोद्धारक माय सखी, मागून घ्यावा आज इष्टवर प्रसन्न झाले या समयी.
अमुच्या इच्छा काही न उरल्या कैसे मागू दान आम्ही महिषासुर मर्दन तू करता स्वर्ग ही प्राप्त ही झाला की तव इच्छेचा मान राखण्या विनती करतो आज आम्ही प्रसन्न होऊन दर्शन द्यावे आठव येता त्याच क्षणी या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव द्यावा भक्तजना सुख समृद्धी धन यश कीर्ती सर्व शुभंकर या जन्मा देवगणांच्या स्तुती सुमनांनी जगदोद्धारिणी अवतरली तथास्तु अधुनी गुप्त जाहली जगदोद्धारक ती जननी ऋषी म्हणाले सुरथ नृपासी कथा तुम्हासी ऐकविली देवांच्या त्या गुण सामर्थ्ये देवी आली या जगती शुंभ निशुंभा ताडण करण्या गौरी आली त्या पुढती समग्र वर्णन तुम्हा सांगतो धीर धरावा या समयी महात्म्य देवी नाम असे हो या चौथ्या हो अध्यायी विनायकाने प्राकृत केली मार्केंडेयी रचना ही